नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. फसव्या कर्जमाफीच्या विरोधात काँग्रेसची जनजागृती. कर्जमाफी न मिळालेल्या हजारो शेतकऱ्यांकडून भरून घेतले फॉर्म. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याची घोर फसवणूक केली असून फसवी ऐतिहासिक कर्जमाफी केली आहे, अशी खरमरीत टीका आज अर्धापूर येथील माझी कर्जमाफी झाली नाही या कार्यक्रमाअंतर्गत अर्धापूर येथील सभेत काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हजारो शेतकऱ्यांकडून माझी कर्जमाफी झाली नाही असा फॉर्म भरून घेण्यात आला. संबंध महाराष्ट्रभरातील कर्जमाफी न झालेल्या असंख्य शेतकऱ्यांकडून हे फॉर्म भरून घेण्यात येणार आहे आणि येत्या पावसाळी अधिवेशनात हे शेतकऱ्यांचे फॉर्म सरकारकडे जमा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजूरकर यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, संजय लहानकर, पप्पू पाटील कोंडेकर, नगराध्यक्षा प्रणिता सरोदे, उमेश सरोदे, सभापती मंगला स्वामी, जिल्हा परिषद सदस्य संगीता आटकोळे, पंचायत समिती सदस्य कांताबाई सावंत, उपनगराध्यक्ष पप्पू बेग यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या सरकारचं एवढं घोषणाबाजी सरकार आहे. यांच्या आजचे दिनच्या नावाखाली दिनदुबळ्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही. फक्त नवीन कायदे करून एक शेतकऱ्याचं कंबरवर मोडण्याचं काम या फडणवीस सरकारनं केलेलं आहे. आमच्या नेत्यानं याला नाव दिले फसवणूक सरकार. अर्धापुरातल्या एकाही शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला नाही. जे कर्जातून वंचित राहिलेले शेतकरी आहे त्यांचा अर्ज भरून देण्याचा एक कार्यक्रम होता. त्याची सुरुवात आज नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष नागेलीकर साहेब, अमरनाथ राजूरकर, तालुक्याचे तालुका अध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांना हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी बुलढाण्यामध्ये आंदोलन चालू केलेलं आहे. शेतकऱ्याची माझी कर्जमाफी झाली नाही या नावाखाली एक आंदोलन काँग्रेस पक्षाने नुकतंच बुलढाण्याला चालू केलं आहे. याचीच एक आज सुरुवात नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर तालुक्यातून चालू करण्याकरता आपण हे आंदोलन चालू केलेलं आहे. कारण ह्या फसवणूक सरकारनं सांगितलं की ऐतिहासिक कर्जमाफी, 35,000 कोटीची कर्जमाफी, अशा मोठ्या घोषणा केल्या. त्यामध्ये जेव्हा आम्ही पूर्ण ह्याच्यामध्ये शिरलो, पूर्ण आम्ही बँकेकडून माहिती घेतली किती लोकांची कर्जमाफी झाली. आमच्या असं निरीक्षण आलं की 5,000 कोटीच्या वर कर्जमाफी झाली नाही. याने एवढ्या जास्त कांडी घातलेल्या आहे ह्या कर्जमाफीमध्ये. जवळजवळ वेगवेगळ्या, कोणाजवळ गाडी आहे त्याला कर्जमाफी नाही, कुणी घरचा नोकरीला आहे त्याला कर्जमाफी नाही, ज्याचं पुनर्गठन झालं आहे त्याला कर्जमाफी नाही. मग कर्जमाफी आहे कोणाची? एखाद्याने 3 लाख कर्ज घेतलं, 3 लाख भरा, 3 लाख माफ करू. हा पैसेच भरायला असले असं लोकांकडे तर लोकांनी कर्ज घेतलेले असतात. आज 3 वर्षापासून पाऊस वेळेवर नाही आहे, काहीच नाही. असं असल्यामुळं हे जे खोटं बोलतं आहे फसवणूक सरकार, माझी कर्जमाफी झाली नाही, हा आंदोलन त्याकरता साहेबांनी चालू केलेलं आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज मुद्दाम आम्ही नांदेडला सुरुवात करत आहोत. येत्या 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रात जेवढे फॉर्म जमा होते लोकांचे, आता आज आम्ही या तालुक्याला आज उपक्रम म्हणून चालू केला आहे. उद्या तालुका अध्यक्ष पूर्ण प्रत्येक गावात एक बोलतील, त्यांच्याकडे जेवढे खातेदार आहेत प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारणार की मग तुमची कर्जमाफी झाली का. लोकांकडून खरा आकडा येईल की माझी कर्जमाफी झाली का. माझ्या माहितीप्रमाणे गावातून 2-3 लोकांच्या वर कोणाची, एका गावातून समजा 1200 लोक असतील, एक 10-20 लोकांच्या वर कोणाची कर्जमाफी झालेली नाही. आणि याचा उद्रेक होणार आहे. काँग्रेस पक्षाची सरसकट मागणी आहे, कुठली अट न घालता सरसकट तुम्ही कर्ज माफ करा. ही आम्ही काँग्रेस पक्षाचे अशोकराव चव्हाणांनी अध्यक्ष झाल्यापासून लावून दिलेली मागणी आहे. त्याकरिता आमचं संघाचं कार्यालय असलं नागपूर या ठिकाणी ऐतिहासिक 5 लाख लोकांचा मोर्चा आत्तापर्यंत झाला नव्हता. एवढा मोर्चा अशोकराव चव्हाण साहेबांनी काढला होता. नंतर आम्ही संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रेचं फल तेवढंच झालं की जेव्हा लोकांचा पीक विमा यायला तेव्हा हे बँकवाले पीक विम्याचे पैसे कर्ज म्हणून कापून घ्यायला, पण आम्ही अर्धा हिंगाणा केला, गोंधळ केला, त्याच्यामुळे पीक विम्याचे पैसे तरी कापता आले नाहीत. हे संघर्ष फलित आणि हे सगळं बघित असल्यानंतर शेतकरी जेव्हा संपावर चालला मग कळालं, तेव्हा या फसवणूक सरकारनं शेतकऱ्यामध्ये सुद्धा फूट पाडायचं पाप केलं आणि आपले माणसं घुसून यात फूट पाडली आणि काहीतरी थातून मातून त्यात कोणाला फसायचं काम केलं आहे. आणि हे कोणाला फसायचं काम केलेलं आहे हे उघडं पाडण्याकरता आम्ही हे आंदोलन केलं. अर्धापूरहून
एस आर नवलेसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.